नारळ वाटत काय गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो गिरिजात्मजं सुवरदं मंडळी. आपल्या तिरलोडच्या इकडे गेलेलो आता भाकरवाडी. तर भाकरवाडी निमित्त गेलेलो आपण. संदेश पुजारी, अभिव पुजारी त्यांची मैत्रीण म्हणजे बहिणा वाटला. तर अचानक काल फोन केल्यानंतर वाजून यश आलं काय, तर त्या निमित्तानंच आपण भाकरवाडीमध्ये गेला. आज हळदीचा कार्यक्रम, उद्या लग्नाचा कार्यक्रम असताना तर जाऊन बघूया जरा हळदीचा कार्यक्रम. उशीर झालेलो आपल्याला, आज जरा वाजप चालू आहे. मंडळी आपण येता होतो कायम लेटच असता, कारण हळदीचा कार्यक्रम झालेलो आता. डायरेक्ट आपलं पुण्यवाचनचा कार्यक्रम आपल्याला भेटलेलो. सामान जोडलेला इकडे आता वाजू घेता थोड्याच वेळात, कारण इकडे पुण्यवाचनचा कार्यक्रम चालू आता. आणि बेस बीस कोणाचा आणलास? दिन्याचा. तर मंडळी तिरलोड भाकरवाडीमध्ये आपण इलेले आहोत आणि आता समोर नवरी दिसता ती तुमका आपली हेमाघाडी म्हणून. तर आपली वर्गमैत्रिणीचा कॉलेजमध्ये एकत्रच होता, फक्त वेगळ्या वर्गात होती. तर त्याचंच लग्न कार्य आज म्हणजे आज हळदीचा कार्यक्रम, उद्या लग्नाचा कार्यक्रम होणार. आणि मंडळी आमका गाववाल्यांका पुढे आता कधी भेटत काय माहिती, कारण सगळेच रकाडलेली आहेत. आणि तुमच्याकडे पण मंडळी काही पुरी बिरी असली लग्नाची तर आमका नक्की सांगा, कमेंटमध्ये टाईप करा. आपल्या गिरी गावात भरपूर पोर रकाडलेली आहेत, त्यांची लग्न होऊन जाऊन दे एकदाची. नारळ वाटत काय तू काली व्हिडिओ घेतोय तो का ओळखात एक माणूस मुंबई अनिकेत ना. हा ओळखला. हा 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 तुका ओळखात दाखवीन तुका नंतर रिपोर्ट येत माका. वाजूकच दिलास काय कलबाई म्हणना कोण कोण इलास? हा यांगच इलास झाडा आपलं कलबाईचो आपला मित्र अनिकेत. घी 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 हे चल संकेत. One hour later.
तर मंडळी रोज रोज आता काय सांगणार, कारण आपले बहुतेक व्हिडिओ आपले लग्न विग्नाचेच होते, हळदीचे लग्नाचे, कारण आपण वाजवून जात आहोत त्यानिमित्तानंच आपण व्हिडिओ करतो. बाकी इतर कार्यक्रमाचे जास्त आपण व्हिडिओ करतो, पण जसे कार्यक्रम असतील त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवतो. त्यामुळे आज वाजू गेला, त्यामुळे आज वाजूची व्हिडिओ होणार म्हणजे लग्नाची हळदीची कार्यक्रमाची. हळदीचा कार्यक्रम काय आपल्याला भेटलेलो नाहीच हा, पुण्यवाचा जो कार्यक्रम भेटलो तर त्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवून झालेली आहे. आता उद्या लग्नासाठी आपण येणार आहोत. तर मंडळी मी पण आता पंक्तीत जेवू बसलेलो आहे आणि जेवूया आता, त्यानंतर थोडा वेळ वाजवणार आहे, नंतर मग DJ जो कार्यक्रम आहे आणि नंतर मग आपण निघणार आहोत घरी जाऊ. तर मंडळी काल आपण भाकरवाडीमध्ये म्हणजे आपल्या तिरलोड भाकरवाडीमध्ये आपण गेला होता हळदीसाठी. हळदीचा कार्यक्रम तर का स्टार्टिंगला झालोच होतो, आपण थोडं लेटच गेला होता. आणि पुण्यवाचन जो कार्यक्रम आपल्याला भेटलेला होतो, थोडा वेळ वाजवला आणि जेवलाव हालाव, परत वाजवलाव आणि निघालो लगेच रात्री. तर आता मंडळी आपण चाललो लग्नासाठी आहो तिकडे. सकाळी 9:30 वाजलेले जाता आणि 11 साडे11 मुहूर्त. हेमा घाडी म्हणू आ तिकडची मुलगी, तर गोवळामधून नवरू येणारा म्हणजे नवरदेव तो गोवळामधून. तर आपण आता निघता. संदेश पुजारी या तर तो तिकडे वाट बघता, तिचीच बहीणा मानलेली असं काय. तर रणजे आता इकडनं निघूया आणि बघूया आजचा लग्नाचा कार्यक्रम. आज मळपा मंडळी, उन्हा या. वाजवतं म्हणजे वाजवतो थोडा वेळ. आत्ताच आपण दिलेल्या इकडे नवरीच्या इकडे भाकरवाडीमध्ये हेमलता वाजवतास की येतात हो का घे जोडून 10 मिनिटं वाजवूया जरा बुरगुडावून. म्हणजे वाजवतो थोडा वेळ, बघूया. कोण आम्ही पब्लिक मंडळ कोण जमलेला नाही असा. गणेश बेडा तर म्हणजे थोडा वेळ वाजवला. पण आता नवरदेवाची एंट्री झालेली आहे. गोवळामधून नवरदेवाचा वरा दिलेला हा. सगळे पोर वाट बघतच होते. तर म्हणजे मुहूर्ताचा टाइम झालेलो आहे. नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मण्वती वेदिका श्रीप्रावेत्रवती महाशुरनदी ख्याता गया गंडकी पूर्ण जलई समुद्र सरिता पूर्यां सदा मंगल शुभ मंगल. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेहरं ओधरं ग्रामे राञ्जन
सौचितं गणपती तुर्या सदा मंगल शुभमंगल लाभो संतती संपदा बहुतुमा लाभो तही सद्गुण साधोनी तिरकर्म योग पुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रस्ता समहा तुम्हा वधूवरा कुर्यान सदा मंगलम शुभ लग्न तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मृव स्मरामि सोमूर्ता कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं। चल मंडळी लगीन लागून झालेला भाजून झालेला आत्ताचा आणि इकडे भाकरवाडीच्या इकडेच याव या रोड का आपण इकडे वाजू गेलेले होता आपला एक गाडी म्हणू ना कोणतरी तर तिकडेच दिलेले होता वाजू आपण तर आता जाऊया जरा जेवतो टायमिंग झालेलो जेवण वाढलेलं असणारा तर जेवण घेऊया आणि येऊया आपण जेवून लगेच जेवसाठी मंडळी बाजूच्या खाळ्यामध्ये सोय केलेली आहे गोवळातली मंडळी जेमतेम 2 पंक्ती उठून गेले जास्त नाही होते तर आता आम्ही पण जेवून घेतो इकडे आहो जेवणाक लाईनीत आहो ना तरी गर्दी नाही तर मंडळी जेव बसलेले आहो आणि माझ्यासोबत कलंबईपुरळचे पोरगी आहेत त्यांचीच मैत्रीण आहे खास तर लग्नासाठी येलेले आहेत ते पण वाजूक होते आपल्यासोबतच तर सगळे आपण एकत्रच जेवसाठी बसला होता